राज्याच्या गृह विभागातर्फे पोलीस दलामध्ये जवळपास 15,000 पदांची भरती जी आहे ती लवकरात लवकर भरली जाणार आहे। मात्र काल राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयानुसार 2022 ते 25 या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी जी आहे ती राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे निर्णयाचा फायदा जो आहे तो राज्यातल्या लाखो खरं तर पोलीस भरतीची तयारी करणार आणि ज्यांची वयोमर्यादा ओलांडलेली होती अशा विद्यार्थ्यांना होणार आहे। आपल्याबरोबर पोलीस भरतीची तयारी करणारे सगळे विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर या पोलीस भरतीच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपण पाहतो की सराव घेणारे कोच आपल्या बरोबर आहेत। या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना कसा होणार? नक्कीच या निर्णयाचा फायदा होईल, कारण कोरोनाच्या काळात बऱ्याच मुलांना भरती देता आली नाही, म्हणजे त्यांचे 2 ते 3 वर्ष हे वेस्ट गेलेले होते, कारण त्या काळात भरती ही झालेलीच नाही। तर त्या मुलांना ऍक्च्युली पाठीमागच्या वर्षीच काही आंदोलन झाली होती वयवाढीसाठी, पण त्याचा जो परिणाम आहे तो आत्ता झाला आणि वयवाढीसाठी मुलांना चान्स भेटलेला आहे। तर याचा फायदा नक्की जी वयवाढीची मुलं आहेत त्यांना 100% होणार आहे, कारण त्यांना एक अजून त्यांच्या आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचा एक सुवर्ण चान्स भेटणार आहे आणि ती मुलं त्याचा नक्कीच फायदा घेतील ही आशा आहे। अनेक विद्यार्थी सराव करत असतात, मात्र अनेकांचं वय ओलांडलेलं असतं की त्याच्यामुळे अटेम्प्ट देता येत नाही। आता पुन्हा एकदा ते राज्य सरकारने संधी उपलब्ध करून दिलेली आहे, याचा फायदा कसा होणार? याचा फायदा नक्कीच होणार, कारण मुलांचं वय वाढीसाठी त्यांना करोनात त्यांचं वय गेलं होतं, त्यामुळे त्यांना फायदा 100% होणारच आहे। किती वर्षांपासून सध्या तू तयारी करतोय? मी आता तरी 1.5-2 वर्ष झाली। 1.5-2 वर्ष। आता 15,000 जवळपास जागांची भरती जी आहे ती पोलीस दलामध्ये निघणार आहे, एवढ्या जागा पुरेशा आहेत का? हा, पुरेशा आहेत तशा, त्या बरोबर जागा आहेत। तरी अनेक विद्यार्थी सराव करत असतात, घरच्यांचे स्वप्न असतात की पोलीस दलामध्ये भरती झाला पाहिजे, मात्र वय ज्यावेळेस ओलांडतं आणि ज्यावेळेस संधी नसते त्यावेळेस डोळ्यासमोर प्रश्न असतो, पण तर आता ती संधी उपलब्ध राज्य सरकारने करून दिली आहे, कसा फायदा होईल याचा? म्हणजे ज्याची इच्छा आहे, म्हणजे वय जरी ओलांडलंय तरी पण इच्छा आहे ते करू शकतात, नाही का? ते छंद आहे त्याला पोलीस भरती करायचं आहे असं, त्यामुळे फायदा होऊ शकतो। फायदा नक्की होईल। हो सर, या सगळ्या निर्णयाचा फायदा जवळपास लाखो विद्यार्थ्यांना होईल अशी संख्या मोठी असणार आहे? नक्कीच, कमीत कमी 50,000 पेक्षा तर जास्त विद्यार्थ्यांची संख्या आहे, कारण जे आंदोलन झाले होते त्या आंदोलनामध्ये आम्ही स्वतः प्रत्यक्ष बघितलेलं आहे किंवा बरेच व्हिडिओ टीव्हीला वगैरे आले, न्यूजला आले होते, तर त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे बरीच मुलं जी आहेत ज्यांची क्वालिटी आहे, त्यांना गरज आहे, गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत काही मुलं, आणि त्यांना कोरोनामुळे काही कारणास्तव भरती झालीच नाही त्या 3 वर्षांमध्ये, तर त्यामुळे त्यांना जो प्रॉब्लेम आला त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सरकारने यावेळेस काढलेलंच आहे आणि या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलेलंच आहे। आपण पाहतोय की हे सगळे विद्यार्थी सांगतात की निर्णयाचा फायदा जो आहे तो विद्यार्थ्यांना होईल, ज्यांची वयोमर्यादा ओलांडलेली होती त्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने पुन्हा एकदा एक संधी जी आहे उपलब्ध करून दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।